नमस्कार मित्रांनो, मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात 29 सप्टेंबरला जमा होणार आहे। त्यामुळे या दिवसाची महिला आतुरतेने वाट पाहत आहेत। त्यात आता सरकार योजनेचे पैसे उद्याच बँकेत पाठवणार आहे। त्यानंतर बँक उद्यापासून हळूहळू हे पैसे महिलांच्या डीबीटी ट्रान्सफर करायला सुरुवात करणार आहे। त्यामुळे महिलांनो, उद्यापासून बँक खाते तपासायला सुरुवात करा। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेचा तिसरा हप्ता महिलांच्या खात्यात 29 सप्टेंबरला जमा होणार आहे। रायगडमध्ये होणाऱ्या राज्यस्तरीय कार्यक्रमात लाडकी बहीण योजनेच्या पैशांचे वाटप होणार आहे। त्यामुळे बँकांकडे आता योजनेचे पैसे आले आहेत। आता बँका हळूहळू पात्र महिलांच्या खात्यात डीबीटीच्या माध्यमातून पैसे हस्तांतरण करणार आहे। त्यामुळे महिलांनी त्यांच्या मोबाईलवरील मेसेज आणि बँक खाते तपासायला सुरुवात करा। आदिती तटकरे यांनी यावेळी तिसऱ्या हप्त्यात नेमका कुणाला लाभ मिळणार आहे याची देखील माहिती दिली आहे। तिसऱ्या हप्त्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यांतील काही तांत्रिक बाबीमुळे किंवा स्क्रुटिनीमुळे राहिलेले जे लाभार्थी आहेत, त्याचबरोबर जे अर्ज 24 ऑगस्ट नंतर छाननी करून झाले आहेत आणि सप्टेंबर महिन्यात 20 ते 25 तारखेपर्यंत आलेले जे अर्ज असतील, त्यांना लाभ डीबीटीच्या माध्यमातून लाभ वितरित करण्यात येणार आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिलेली आहे। दरम्यान ज्या महिलांना ऑगस्ट महिन्यात जुलै आणि ऑगस्ट महिन्यांचा लाभ मिळाला आहे, त्यांच्या खात्यात 1500 रुपये जमा होणार आहे आणि ज्या महिलांना दोन्ही टप्प्यात लाभ मिळालेला नाही आहे, त्या महिलांच्या खात्यात तिसऱ्या टप्प्यात जुलै, ऑगस्ट आणि सप्टेंबरचा लाभ वितरित करण्यात येणार आहे, अशी माहिती आदिती तटकरे यांनी दिली आहे। त्यामुळे महिलांना मोठा दिलासा मिळणार आहे। मित्रांनो, तुम्हाला हा व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा आणि बरोबर दिलेल्या बेल आयकॉनलाही प्रेस करा आणि व्हिडिओ आपल्या मित्रांमध्ये शेअर करायला विसरू नका। भेटूया पुढच्या व्हिडिओत।